मोर दॅनचा क्वेश्चन आला म्हणजे तुम्हाला मी विचारलं की लेस दॅन 156 हाईट असणारी किती स्टुडंट्स आहेत, असं समजा तुम्हाला क्वेश्चन विचारलं. बघा, हाऊ मेनी स्टुडंट्स आर ऑफ हाईट लेस दॅन 156 सेंटीमीटर. लेस दॅन 156 सेंटीमीटर हाईट वाले किती स्टुडंट आहेत? तर लेस दॅनचा आपण टेबल बघायचा. लेस दॅनचा आपण तयार केलाय, मोर दॅनचा पण तयार केलेला आहे. लेस दॅन मध्ये काय करायचं, कुठलं बघायचं, तर लेस दॅन 156 सेंटीमीटर विचारलंय ना, लेस दॅन 156 विचारलंय ना, मग त्याचा आन्सर तुम्हाला लेस दॅन टाईपच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या टेबलमध्ये मिळेल, म्हणजे या टेबलमध्ये मिळणार. नीट लक्ष द्या कशासाठी वापरायचा असतो, कळतंय का? कुठल्या टेबलमध्ये बघायचं, लेस दॅन टाईपचा, कारण तुम्हाला विचारले हाऊ मेनी स्टुडंट्स आर ऑफ हाईट लेस दॅन 156 सेंटीमीटर. आता 156 सेंटीमीटर बघायचं तर या कॉलम मध्ये मी बघणार आहे, ठीक आहे. फ्रिक्वेन्सी घ्यायची, कारण 156 इथे पण आहे, इथे पण आहे. मग लेस दॅन 156 म्हटलं तर लेस दॅन म्हणजे अप्पर लिमिट असतं. मी तुम्हाला कालपासून बोलते असं की लेस दॅन अप्पर लिमिट आणि मोर दॅन लोअर लिमिट. लेस दॅन अप्पर लिमिटचा अर्थ असा होतो की तुम्हाला लेस दॅन 156 विचारले ना, तर 156 जिथे अप्पर लिमिट आहे त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्या, त्याची सीएफ घ्या. मग 156 कुठे अप्पर लिमिट आहे, कोणत्या क्लासमध्ये अप्पर लिमिट आहे 156, या की यामध्ये, कोणत्या क्लासमध्ये तो अप्पर लिमिट आहे, या क्लासमध्ये आहे की या क्लासमध्ये? अप्पर लिमिट कोणत्या क्लासमध्ये येतो? 156. एक लोअर लिमिट असतं, एक अप्पर लिमिट असतं. आता 153 टू 156 मध्ये 153 लोअर लिमिट आहे आणि 156 अप्पर लिमिट आहे. आणि दुसरा जो क्लास आहे 156 टू 159 त्याच्यामध्ये 156 हे लोअर लिमिट आहे आणि 159 हे अप्पर लिमिट आहे. म्हणजे अप्पर लिमिट कोणत्या क्लासमध्ये, या पहिल्या की दुसऱ्या क्लासमध्ये? 156 हा जो नंबर आहे तो अप्पर लिमिट कोणत्या क्लासमध्ये आहे, याच्यात आहे की याच्यात आहे? अप्पर लिमिट कुठे आहे तो? पहिल्या क्लासमध्ये अप्पर लिमिट आहे की दुसऱ्या क्लासमध्ये अप्पर लिमिट आहे 156 हा नंबर? दुसऱ्या. बघा, एखादा नंबर दुसऱ्यामध्ये तो लोअर लिमिट आहे, पहिल्यामध्ये तो अप्पर लिमिट आहे. हा, पहिल्यामध्ये तो अप्पर लिमिट आहे. मग लेस दॅन अप्पर लिमिट म्हणजे आपण जेव्हा लेस दॅन वाली फ्रिक्वेन्सी आपण जेव्हा काढतो ना, तेव्हा अप्पर लिमिट पेक्षा लेस दॅन. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की 156 पेक्षा कमी हाईट असलेले स्टुडंट किती आहेत, तर या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची लेस दॅन टाईपची. म्हणजे किती जण आहेत ते, किती जण आहेत ज्यांची हाईट 156 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे? 12. तर ते किती स्टुडंट आहेत? 12 स्टुडंट आहेत. कळलं? आणि मी समजा तुम्हाला असं विचारलं, समजा तुम्हाला विचारलं हाऊ मेनी स्टुडंट्स आर ऑफ हाईट मोर दॅन 162 सेंटीमीटर. म्हणजे असे किती आहे ज्यांची हाईट 162 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. आता इथे मोर दॅन आहे, मोर दॅन आहे, मोर दॅन जे आहे ते दुसऱ्या सीएफ मध्ये बघायचं, मोर दॅन टाईपच्या. आणि त्याच्यामध्ये 162 जो आहे तो लोअर लिमिट जिथे आहे, कारण मोर दॅन लोअर लिमिट असतं, लेस दॅन अप्पर लिमिट असतं. मोर दॅन लोअर लिमिट मध्ये तुमचा 160 जिथे लोअर असणार त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. 162 लोअर कुठे आहे? 162 लोअर कुठे आहे? इथे लोअर आहे की इथे लोअर आहे लिमिट? पहिल्या याच्यातून. पहिल्या याच्यातली तुम्ही फ्रिक्वेन्सी बघायची, ती मोर दॅन टाईपची बघायची. मोर दॅन टाईपची म्हणजे दुसरा जो कॉलम आपण बनवला, लोअर लिमिट इथं.
162. 162 कुठे आहे? लोअर लिमिट कुठे आहे? पहिला इथे आहे 162 लोअर, इथे आहे दुसऱ्या याच्यात. त्याची मोर दॅन टाईपची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची, म्हणजे हा कॉलम 8. बघा, तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर परत आपण गणित घेऊन ते तुम्हाला क्लिअर होईल. तुम्ही फार मुलं ह्याच्यातनं कन्फ्युज होतात नक्की काय आहे. ठीक आहे. जर टेबल बनवता आले तुम्हाला, टेबल तयार करता आले? टेबल येतील ना बनवता सीएफ चे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचे, मोर दॅन टाईप, लेस Yes, दॅन ma'am. टाईप, येतील ना? तर आता काय करायचं माहितीये का? तिसरं गणित आपण व्यवस्थित प्रॉपर सोडूया, म्हणजे तुम्हाला कळेल काय आहे. द डाटा इज गिवन फॉर 62 स्टुडंट्स. ही जी माहिती आहे ती 62 स्टुडंट्सची दिलेली आहे. इन अ सर्टन क्लास रिगार्डिंग देअर मॅथमॅटिक्स मार्क्स आउट ऑफ 100. 100 पैकी मिळालेले गणितातले मार्क 62 स्टुडंट्स. त्यांनी मग तुम्हाला क्लास घ्यायला सांगितले 0 to 10, 10 to 20, and prepare frequency distribution table and cumulative frequency table more than or equal to type. मोर दॅन और इक्वल टू टाईपचं तुम्हाला टेबल बनवायला सांगितलं. आधी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायचा, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे क्लास असणार, नंतर टॅली मार्क्स असणार, नंतर फ्रिक्वेन्सी असणार, आणि आणखी एक चौथा कॉलम क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा मोर दॅन टाईपची बनवायची. त्यांनी इथे स्पेसिफाय केले कोणती बनवायची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कोणता कॉलम आहे? सीएफ जो बनवायचे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी तयार करायची ती कोणत्या टाईपची करायची आहे? लेस दॅन More than. टाईपची नाही करायची. कोणत्या टाईपची करायची? मोर दॅन टाईपची. मोर दॅन टाईपची करा बघू. आधी आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवा बघू, आणि मला प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी सांगा किती आहे ते. आता लगेच तयार करायचंय. वही आहे सगळ्यांकडे? Yes, ma'am. Yes, ma'am. इथे आता मला तयार करून फक्त मला फ्रिक्वेन्सी सांगा, म्हणजे आपण इथे तुमचं मार्क्स आहेत. इथे तुम्हाला क्लासेस घ्यायला सांगितले 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 100 पैकी आहेत, त्यामुळे 100 पर्यंत जावं लागेल तुम्हाला. मला प्रत्येकाची फक्त फ्रिक्वेन्सी सांगा किती आहे प्रत्येक क्लास. इथे तुम्ही टॅली मार्क्स पण करायचे, तर ते तुम्ही करा टॅली मार्क्स, आणि ते फ्रिक्वेन्सी, आणि इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे मोर दॅन टाईपची, मोर दॅन ऑर इक्वल टू टाईपची. असा टेबल तुम्हाला बनवायला सांगितलं.
झालं? Yes, ma'am. 0 to 10 मध्ये किती आहे? 3. 3. इथे तुम्ही टॅली मार्क्स काढा. मी टॅली मार्क्स बनवत नाही इथे. तुम्ही फ्रिक्वेन्सी टेबल बनवायला तुम्हाला टॅली मार्क्स काढावेच लागतील. इथे मी डायरेक्ट फ्रिक्वेन्सी घेते 3. त्यानंतर 10 to 20 मध्ये किती आहे? 3. 20 to 9. 30 मध्ये 9. 9. 30 to 40, 9. 40 to 50, 13. 50 to 60, 6. 60 to 70, High. 70 to 80, 6. 80 to 90, High. 9 आहे, 5 आहे ना? Yes, ma'am. आणि नंतर 3. 3. आता याची टोटल किती यायला पाहिजे? तर टोटल जेवढे स्टुडंट्स आहेत तेवढी यायला पाहिजे. किती येणार? n 3, 5, 8, 6, 14, 18, 48. 62 येतं. म्हणजे इथे n तुमची 62 आहे. ठीक आहे. आता आपल्याला कोणत्या प्रकारची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इथे पाहिजे? More than type. मोर दॅन टाईप. मोर दॅन टाईप मध्ये काय करायचं? मोर दॅन टाईप मध्ये पहिली जी फ्रिक्वेन्सी आहे सबट्रॅक्शन करत जायचं वरून खाली. जसं लेस दॅन टाईप मध्ये वरून खाली ऍड करत जायचंय, मोर दॅन टाईप मध्ये वरून खाली सबट्रॅक्ट करत जायचं. पहिली फ्रिक्वेन्सी फक्त ती जी एन आहे ती लिहायची असते. मग इथे किती लिहायचं वरती? 62. 62 आहे. बाकीचे कुठे गेले? 62. बरोबर. आता इथे एक एक ऍड करत जायचं. इथल्या नंबर पासून ऍड करायचं, पहिल्या नंबर पासून. म्हणजे 62 मधून किती मायनस करणार? इथे 3 मायनस कर. 3. किती येणार? बाकीचे झोपले? फटाफट 59. सबट्रॅक्शन करा. 59. त्यानंतर 59 मधून किती मायनस करणार? 3. 3. हे 3 मायनस करायचं. ठीक आहे. किती येणार? 56. 56. 56 मधून किती मायनस करायचे? 9. 9. किती येणार? 47. 47 मध्ये किती? 9. 9 मायनस करायचं. किती येणार इथे? 38. त्यानंतर 38 मधून 13 मायनस करायचं. 25. 25 मधून 5 मायनस करायचं. नाही सॉरी 6 मायनस. 6 मॅम. 6 ना इथे? हो टीचर 6. इथे 90 मधून 5, 14. 14 मधून 6. 8 येणार. 8 मधून 5. बरोबर. हा लास्ट नंबर इथे यायला पाहिजे. 8 मधून 5 बरोबर 3. बरोबर. इथली फ्रिक्वेन्सी येते बघा 3 है ना? अशी तुम्ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन टाईप. लेस दॅन टाईप मध्ये पहिली फ्रिक्वेन्सी तशीच लिहायची आणि वरून खाली ऍड करत जायचं आणि मोर दॅन मध्ये सबट्रॅक्ट करत जायचं. ठीक आहे. आता आपल्याला याच्यावरून प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. या टेबल बनवायला सांगितलं आणि याच्यावरून क्वेश्चन आहे.
आता क्वेश्चन तुम्हाला मोर दॅन टाईप किंवा अबाव म्हणजे जास्त, तसं इथे प्रश्न विचारले बघ. आता त्याचे आन्सर कसे करायचे ते सांगते. आता फ्रॉम द प्रिपेअर टेबल म्हणजे जो तुम्ही टेबल तयार केलेला आहे त्याच्यावरून आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आन्सर करायचं जो टेबल आपण बनवलेला आहे त्याच्यावर. आता हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स 40 और अबाव 40. अबाव म्हणजे मोर दॅन, अबाव म्हणजे जास्त, 40 पेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन विचारले थोडक्यात त्याने. मोर दॅन 40 मार्क्स मिळालेले स्टुडंट्स किती आहेत, ज्यांना 40 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले. आता 40 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर आपण मोर दॅनचं टेबल तर ऑलरेडी बनवलेलं आहे. फक्त एवढं बघा की 40 मोर दॅन कुठलं लिमिट असतं, मोर दॅन कोणतं लिमिट, अप्पर की लोअर सांगितलंय, उलट लक्षात ठेवायचं. मोर दॅन बघा, लेस दॅन अप्पर लिमिट, लेस दॅन अप्पर लिमिट, आणि मोर दॅन कोणतं लिमिट, मोर दॅन लोअर लिमिट. म्हणजे काय करायचं, हे 40 बघा आपल्याला लोअर लिमिट जिथे आहे ना 40 त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची, बस संपलं. लोअर लिमिट 40 कुठे आहे ते बघा फक्त. म्हणजे आता 40 दोन ठिकाणी असणार आहे, पण मग तो लोअर लिमिट जिथे आहे ना त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी चेक करायची. लोअर लिमिट कुठे आहे, तो 30 to 40 मध्ये लोअर लिमिट आहे 40 की 40 to 50 मध्ये लोअर लिमिट कुठे आहे. 40 हा लोअर लिमिट कोणत्या क्लासमध्ये, 40 दोन ठिकाणी आहे, इथे पण आहे 40, इथे पण आहे. मग तो लोअर लिमिट कोणत्या क्लासमध्ये येतो, 40 हा लोअर लिमिट कोणत्या क्लासमध्ये आहे, 30 to 40 मध्ये तो लोअर लिमिट आहे का, 40 कोणत्या क्लासमध्ये लोअर लिमिट आहे, 30 to 40 मध्ये 40 हा लोअर लिमिट आहे की अप्पर लिमिट आहे, 30 to 40 मध्ये 30 to 40 जो क्लास आहे त्याच्यामध्ये 40 नंबर जो आहे तो लोअर लिमिट आहे की अप्पर लिमिट आहे, याच्यामध्ये 40 हा लोअर लिमिट आहे की अप्पर लिमिट आहे, 30 to 40 मध्ये लोअर आहे. नाही टीचर, 40 दोन ठिकाणी येणार आहे, बरोबर आहे. 40 दोन ठिकाणी येणार आहे, किती पण येणार आहे, किती पण येणार. आपण मोर दॅनची जी फ्रिक्वेन्सी काढतो ती मोर दॅन लोअर लिमिट असते. आता मग लोअर लिमिट कुठे आहे, तो 40. आपल्याला मोर दॅन 40 विचारले ना, मोर दॅन 40 म्हणजे 40 त्याची सीएफ घ्यायची, त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लोअर लिमिट इथे कुठे लोअर लिमिट आहे, इथे तो अप्पर लिमिट आहे. लोअर लिमिट 30 आहे, 40 अप्पर आहे, इथे 40 लोअर लिमिट आहे आणि 50 अप्पर लिमिट आहे. म्हणजे जिथे तो लोअर लिमिट आहे ना 40 म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची. 40 to 50 ची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती येते, किती आहे 40 to 50 ची मोर दॅन टाईपची किती आहे, 38. म्हणजे टोटल 38 स्टुडंट्स आहेत ज्यांना काय झालेले आहेत, 40 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत. नाही कळलं अजून पण, नाही कळालं अजून पण. पुढचा प्रश्न पण, जेव्हा पण मोर दॅनचा विचारतील किंवा अबाव विचारतील तर तो लोअर लिमिट ज्या क्लासचा आहे त्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची. हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स 90 और अबाव 90. अबाव म्हणजे परत मोर दॅन 90. मग 90 लोअर लिमिट कोणत्या क्लासमध्ये, कारण मोर दॅन लोअर लिमिट असतं. कोणता क्लास घ्यायचा, 80 to 90 घ्यायचा की 90 to 100 घ्यायचा, 80 to 90. कोणता क्लास घ्यायचा, 80 to 90 मध्ये 90 लेस 90 लोअर लिमिट आहे. नाही तुम्हाला अजून कळलं नाही. 90 to 100. बघा आपल्याला जो नंबर देतील ना, आपल्याला समजा असं विचारलं की मोर दॅन 90, मोर दॅन 90 म्हणजे हा 90 आहे ना तो लोअर पाहिजे, लोअर लिमिट पाहिजे. मग लोअर 90, 80 to 90 मध्ये लोअर लिमिट आहे
की 90 to 100 मध्ये 90 लोअर आहे? कुठल्या क्लासमध्ये लोअर आहे तो? इथे लोअर आहे का 90 80 to to 90 मध्ये? लिमिट माहिती आहे ना आपल्याला? आपल्याला लिमिट माहिती आहे ना, एक लोअर लिमिट असतो जो छोटा नंबर. 80 to 90 मध्ये 80 लोअर आहे, 90 अप्पर लिमिट आहे. आणि 90 to 100 मध्ये 90 लोअर आहे आणि 100 अप्पर लिमिट आहे. 90 जिथे लोअर लिमिट आहे तो क्लास कोणता आहे? जिथे 90 लोअर आहे तो क्लास कोणता आहे? 80 to 90. 80 to 90 मध्ये 90 लोअर लिमिट आहे का? हा 90 लोअर लिमिट आहे 80 to 90 मध्ये. Upper. आपल्याला लोअर लिमिट पाहिजे, अप्पर नकोय. आपल्याला जेव्हा मोर दॅन काढायला सांगतात तेव्हा हा नंबर लोअर लिमिट पाहिजे. हा लोअर लिमिट पाहिजे. जरी इथे मोर दॅन असलं तरी हा मोर नाही, मोठा नाही पाहिजे, हा लोअर पाहिजे. तो लोअर कुठे आहे? 90 लोअर लिमिट कुठे? 90 to 100. 80 to 90 80 to 90 मध्ये तर तो अप्पर लिमिट आहे. आपल्याला तो लोअर असायला पाहिजे. तर लोअर 90 to 100 मध्ये तो लोअर लिमिट आहे ना. मग तुम्ही 90 to 100 ची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे ती घ्यायची. किती आहे 90 to 100 ची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन टाईपची? 3. 3 म्हणजे 3 स्टुडंट असे आहेत ज्यांना अबाव 90 मार्क्स मिळालेले. ठीक आहे, ज्यांना 90 पेक्षा जास्त मार्क मिळाले ते 3च स्टुडंट्स आहेत. आता पुढच्याच, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स 60 और अबाव 60? अबाव म्हणजे जास्त, 60 पेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन 60. मोर दॅन 60 साठी कुठला क्लास बघायचा? मोर दॅन 60 साठी 50 to 60 बघायचा की 60 to 70 बघायचा? 60 दोन ठिकाणी. तुम्हाला जर मोर दॅन 60 वाले स्टुडंट पाहिजे तर कुठली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची? मोर दॅन 60. त्याच्यात 60 कोणतं लिमिट पाहिजे? 60 मोर दॅन मध्ये कोणतं लिमिट असतं? मोर दॅन टाईप मध्ये अप्पर लिमिट असतं की लोअर लिमिट असतं? मोर दॅन टाईपच्या Low. फ्रिक्वेन्सी मध्ये Upper limit. काय रे मुलांनो, लेस Lower दॅन मध्ये limit. अप्पर असतं, मोर दॅन मध्ये लोअर लिमिट असतं. एवढं कन्फ्युज नका हो. लेस दॅन अप्पर लिमिट आणि मोर दॅन लोअर लिमिट असं लक्षात ठेवायचं. मग इथे 60 लोअर पाहिजे कारण इथे मोर दॅन टाईपची फ्रिक्वेन्सी आहे. मोर दॅन 60 म्हणजे 60 पेक्षा जास्त. मग तो कुठली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची? 50 to 60 ची घ्यायची की 60 to 70 ची घ्यायची? 60 to 70. घ्यायची 60 to 70. कारण 50 to 60 नाही ना, कारण 50 to 60 मध्ये तो अप्पर लिमिट आहे, आपल्याला लोअर लिमिट पाहिजे ना. तो 60 to 70. मग काय आन्सर येणार? किती स्टुडंट आहे ज्यांना 60 पेक्षा जास्त मार्क मिळाले? 19. 19. कळलंय की नाही कळत अजून? कळलं काय टीचर कळलं? आता. कळलं टीचर आता. बाकीच्यांना कळलं? मोर दॅन असेल तर लोअर लिमिट घ्यायचा, लेस दॅन असेल तर अप्पर लिमिट. लेस दॅनचा पुढचा क्वेश्चन, पुढची जी आहे, पुढचा जो क्वेश्चन आहे तो सेम टेबल हाच घ्यायचा आहे, पण आता तुम्हाला लेस दॅन ची बनवायची, लेस दॅन टाईपची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बनवायची. म्हणजे सेम हाच टेबल, म्हणजे सेम हाच टेबल बनवायचा. फक्त तुम्ही काय करायचं, इथे मोर दॅन टाईपची बनवली ना, इथे मोर दॅन टाईपची बनवली ना, आता कसली बनवायची आहे? लेस दॅन टाईपची. कळलं का? कशी बनवणार? पहिले 3 कॉलम सेमच राहणार तुमचे, है ना. फ्रिक्वेन्सी वगैरे सेम, टॅली मार्क्स वगैरे सेम. आता टॅली मार्क नाही काढले तरी चालतील कारण पहिल्या वेळेला तुम्ही टॅली मार्क्स लिहिलेले होते. कळते की नाही? सेम क्वेश्चन साठी लेस दॅन टाईपची
तुम्हाला आधी आपण कुठल्या टाईपची बनवली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम बनवला? कोणत्या प्रकारची होती ती? मोर दॅन ऑर इक्वल टू. आता तुम्हाला कोणती बनवायची आहे? आता कोणती बनवायची आहे? क्युम्युलेटिव्ह Lower फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. less than. बघा, दोन प्रकारच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असतात. एक असतं लेस दॅन अप्पर लिमिट आणि मोर दॅन लोअर लिमिट. कोणत्या कोणत्या असतात दोन टाईपच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी? एक लेस दॅन अप्पर लिमिट आणि And दुसरी more than less. मोर दॅन लोअर लिमिट. Lower काय limit. असतं? हा, नीट लक्षात घ्या, दोन टाईपच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आहेत. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ना दोन टाईपच्या असतात. एक असते लेस दॅन अप्पर लिमिट Upper limit. आणि दुसरी असते मोर दॅन Lower और limit. इक्वल टू. याच्यात इक्वल टू पण असतं. लोअर लिमिट किंवा नुसतं मोर दॅन लोअर लिमिट घेतलं तरी चालेल. लेस दॅन अप्पर लिमिटची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बनवताना वरून खाली ऍड करत जायचं है ना. आणि मोर दॅन टाईपची करताना वरून खाली सबट्रॅक्ट करत जायचं. म्हणजे पहिलं वरती जे आहे ते टोटल घ्यायचे आणि एक एक फ्रिक्वेन्सी सबट्रॅक्ट करत जायचं. आता आपण हे आपण बनवली मगाशी मोर दॅन टाईपची. आता तुम्हाला सेम तोच कॉलम घ्यायचा आहे, फक्त आता जी फ्रिक्वेन्सी बनवायची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ती लेस दॅन टाईपची. म्हणजे इथपर्यंत हे तीन सेमच येणार, मार्क्स, टॅली मार्क्स आणि फ्रिक्वेन्सी. टॅली मार्क्स आता नाही काढलात तरी चालेल, डायरेक्ट मार्क्स लिहा आणि फ्रिक्वेन्सीचा टेबल लिहा, कॉलम लिहा आणि डायरेक्ट सीएफ बनवा. पण आता आपल्याला सीएफ लेस दॅन टाईपची बनवायची. कळतंय की नाही फरक? की अजून कन्फ्युज आहात दोघांमध्ये? कळतंय टीचर आता. तर आता या फ्रिक्वेन्सीज फक्त 3399136565 3399136565 आता मला आपण इथे लिहून घेऊया त्या. म्हणजे आपल्याला इथे मार्क्स आहेत. मी डायरेक्ट आता फ्रिक्वेन्सी लिहिते, टॅली मार्क्स लिहायची गरज नाही. काय होतं आपलं 33, बरोबर आहे ना? 335599 येतं का? काय होतं? 99 3399136565. तर आपल्याला आपण लेस दॅन टाईपची बनवूया आता फ्रिक्वेन्सी. लेस दॅन टाईप मध्ये आपण कसं करायची? लेस दॅन टाईपची कशी कशी बनवायची फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईपची कशी तयार करायची? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी सीएफ लेस दॅन टाईप. सांगा पटापट कशी? अरे
पहिली किती लिहू इथे वरती? पहिली फ्रिक्वेन्सी किती लिहायची इथे? इथे किती लिहू वरती? इथे 3 बरोबर. इथे तुम्ही मोर दॅन टाईपची बनवताना इथे टोटल आधी 62 वरती लिहिलेली मी मगाशी, पण आता 3 इथून फ्रिक्वेन्सी इथली ही जी वरची पहिली आहे ती इथे यायला पाहिजे. जसं मोर दॅन मध्ये शेवटची खाली येते की नाही, तशी इथे पहिली वरची जी आहे ती इथे वरती यायला पाहिजे. आता एक ऍड करत जायचं. म्हणजे ही पहिली इथे लिहिल्यानंतर या 3 मध्ये काय ऍड करायचे? काय ऍड करू? 3 6 ऍड. त्यानंतर 6 मध्ये काय ऍड करायचे? हेच ऍड करत जायचं. हे ऍड करत जायचं. 9 15 नंतर 15 मध्ये 9 ऍड केला. परत हे 9 ऍड करायचं या 15 मध्ये. 24 मध्ये 13 ऍड करायचे. 37 मध्ये 6 43 मध्ये 5 48 प्लस 6 54 प्लस 5 59 आणि 59 प्लस 3 62 आले पाहिजे ते खाली. मोर दॅन टाईप मध्ये वरती 62 असतात, लेस दॅन मध्ये खाली 62 असतात. कळते की नाही? समजा की नाही? कळलं टीचर. अशी ती टेबल बनवायचं आणि त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरं कशी सांगायची ते सांगते. आणि जर आली तुम्हाला तर चांगलंच आहे, कारण लेस दॅन अप्पर लिमिट घ्यायचं फक्त. अप्पर लिमिट कुठे आहे ते बघायचं फक्त, बाकी काही नाही करायचं. ठीक आहे. नाही जमलं तर आपण बघू नंतर. आपली वेळ संपते. बाय. ओके मॅम. बाय मॅम. बाय बाय. गुड नाईट.